ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. रूममध्ये पण नाहीये सायली असं म्हणतो अर्जुन. शोरूममध्ये पण नाहीये असं म्हणते आता अस्मिता. आमच्या खोलीत सुद्धा नाही येते असं म्हणतो प्रताप. बाहेर सुद्धा नाही येते असं म्हणतो आता इथे अश्विन. एक काम करूया, फोन करून बघूया का असं म्हणतो चैतन्य. मी करते फोन तिला असं म्हणतो आता इथे कल्पना. तर आता विमलला दाखवलंय, तर आता इथे विमल येते सायलीकडे. सायली ताई दादा दादा असं म्हणून ओरडायला लागते विमल. दादा वहिनी लवकर या असं म्हणून ओरडते ती. तर आता सगळेजण चला चला असं म्हणून अर्जुन आणि बाकी सगळे पळत पळत जातात. सायली ताई असं करते आता विमल. सायली ताई उठा ना असं म्हणते विमल. सायली असं करत आता अर्जुन सुद्धा येतो. सायली सायली काय झालंय असं म्हणते आता अस्मिता. सायली असं म्हणतो प्रताप. काय झालं हिला, ही अशी कशी पडली असं म्हणतो आता इथे अश्विन. मला नाही माहित, मला इथे दिसल्या त्या जेव्हा मी इथे आले तेव्हा अशाच पडल्या होत्या असं म्हणते ती. तर आता सगळे विचार करायला लागतात काय झालंय सायलीला म्हणून. हिला आधी आत न्या असं म्हणतो आता प्रताप. चला न्या सगळेजण चला आतमध्ये नेऊया असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन तिला घेतो हातामध्ये घेऊन जातो आत. तर इथे जेल दाखवलाय, तर आता सचिन म्हणत असतो महिपतला या सगळ्यांनी तुमची सुटका लवकर होईल जेलमधून आणि या सगळ्यामुळे खूप जास्त मदत होईल असं म्हणतो तो. ते तू म्हणतो ते असं म्हणतो आता इथे महिपत. खरंच होईल असं वाटतं तुला असं म्हणतो महिपत. प्रश्नच नाही, 100% होणार असं म्हणतो सचिन. मी पण हिअरिंग लवकर घेण्याचा प्रयत्न करेन असं म्हणतो वकील. कदाचित पुढच्या हिअरिंगला तुमची सुटका होऊन जाईल असं म्हणतो तो वकील. नाही मी तसं ऐकलंय की जेलामध्ये कायद्याची वागणूक चांगली असेल तर त्याला लवकर सुटका मिळते म्हणून. तर माझ्या बाबतीत तसं होतं की नाही बघावं लागेल असं म्हणतो आता इथे महिपत. नक्की होणार अण्णा, तुमच्या बाबतीतही असंच होणार असं म्हणतो तो. जेलरने जे तुम्हाला चांगल्या वागणुकीचं सर्टिफिकेट दिले ना ते कमाल केलंय त्याने. असं एका कायद्याला असं सर्टिफिकेट मिळणं खूप रेअर गोष्ट आहे असं म्हणतो सचिन देशमाने. ते सर्टिफिकेट आपण कोर्टामध्ये प्रेझेंट करणार आहोत ना असं म्हणतो सचिन. अर्थातच असं म्हणतो होता तो वकील. तर आता पाया पडतो महिपत. तेव्हा परमेश्वरा लेकराच्या पाठीशी उभे राहा. लवकरात लवकर जेलमधनं सुटायला हवं आणि हिच्या पुढे फक्त चांगल्या मार्गावर चालणार आणि मी फक्त माझ्याच माणसांचा नाही तर समाजाचा भलं करेन असं म्हणतो आणि पाया पडतो आता महिपत वर बघून. तर आता सचिनला काय आवडत नाही हे. आता तरी ऍक्टिंग सोड महिपत असं म्हणतो आता इथे नागराज. देवाच्या पण खोट्या शब्दा घेतोस काय तू महिपत असं म्हणतो नागराज. तर आता तो वकील हसतो. तुम्हाला चेष्टा वाटत असेल पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो या चांगल्या वागण्याची किंमत मला कळाली असं म्हणतो महिपत. आता मी काय हातात चाकू सुरी धरत नसतो असं म्हणतो तो. आता मी रक्त बघितलं ना तर फक्त रक्तदानाच्या वेळेस असं म्हणतो तो. महिपत खरंच गुन्हेगारी सोडली तर ते माझ्या गळ्याशी येणार असं म्हणतो नागराज. मग मी इथून काय नाही सुटणार लवकर असं म्हणतो तो. शिखरे जर खरंच चांगलं वागायला लागला तर ह्या जेलमधून सुटला तर ह्याचा मला काय उपयोग होणार आहे असं म्हणतो सचिन. तर आता दुपार असते. बरं वाटतंय का तुला आता असं म्हणतो अर्जुन. तर आता सायलीला आणलेले असतात घरी. तर आता सगळे सुभेदार मंडळी तिला गोळा करून बसलेले असतात. तर आता इथे कल्पना म्हणते काय झालं होतं तुला, तू गार्डनमध्ये कशी का पडली होतीस असं म्हणते कल्पना. तर सायली काय बोलतच नाही. तर आता सगळे विचार करत असतात ही काय बोलत नाही म्हणून. मुळात तू तिथे काय करायला गेली होतीस असं म्हणते अस्मिता. मी झाडाकडे गेले होते आणि अचानक मला गरगरल्यासारखं झालं असं म्हणते आता सायली. काय झालं, काय चाललंय तुझं बायको असं म्हणतात अर्जुन. तब्येत बरी नव्हती तरी एकटी का फिरत होतीस तू, नाही आहे अंगामध्ये त्राण तर कशाला जायचं होतं बाहेर असं म्हणतो तो अर्जुन. असं म्हणतो प्रताप. अरे बरं नाही आहे तिला, तिच्यावरच काय डाबरतोयस असं म्हणतो तो. हे बघ अर्जुन, उगाच वैतागू नकोस, पॅनिक होऊ नकोस, नाहीतर तुझा स्ट्रेस तिच्याकडे पॅसॉन करशील असं म्हणतात इथे चैतन्य. तर आता इथे खूप नाराज असते सायली नेमकं काय घडलंय असं म्हणते अस्मिता. सांगशील का जरा असं म्हणते ती. तर सायली विचार करत बसलेली असते. तर आता तिला कशी तन्वी दिसलेली असते आणि तिचे भास आलेले असतात हे तिला आठवतं सगळं आणि फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय. आणि कसं तिचं डोकं दुखायला लागलेलं असतं आणि तिला तिथेच गरगरायला लागलेलं असतं हे सगळं तिला आठवतं आणि फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं. आणि कसं तिने त्याच ठिकाणी पुरलेला असतो तो चष्मा जिथे तन्वीने पुरलेला असतो हे सगळं तिला दिसलेलं असतं आणि त्यामुळेच तिला चक्कर आलेली असते हे सगळं तिला फ्लॅशबॅक मध्ये दिसतं. बायको असं म्हणतो अर्जुन. आता मला खरंच खूप टेन्शन यायला लागलं असं म्हणतो अर्जुन. काय झालं होतं ते प्लीज सांगा मला असं म्हणतो अर्जुन. तर तेवढ्यातच विमल येते. तर आता मशीन घेऊन आलेली असते ती अश्विनची. तर आता इथे अश्विन चेकअप करणार आहे सायलीचं. बीपी चेक करूया असं म्हणतो तो. तर आता बीपी चेक करतायत ते सायलीचं. अश्विन असं म्हणते आता अस्मिता. सायलीचं ब्लड प्रेशर वाढलंय का रे असं म्हणते आता अस्मिता. बीपी तर नॉर्मल आहे असं म्हणतो आता अश्विन. पल्स चेक करतो दे इथे असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे सायली घाबरते कारण ती गरोदर असते आणि सत्य कोणाला माहित नसतं ना. अश्विन भाऊजींना तर शंका येईल ना आता असं म्हणते सायली की मला दिवस गेलेत म्हणून असं म्हणते सायली. मी तर ह्यांच्याशी ह्या विषयावर बोलले पण नाही असं म्हणते सायली. वहिनी असं म्हणतो अश्विन. पल्स चेक करू का असं म्हणतो तो. तर आता सायली का बोलतच नाही. सायली असं काय करतेस असं म्हणतो आता अर्जुन. चेक करू दे अश्विनला असं म्हणतो तो. किती बावटासारखं दाखवलंय सायलीला खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे सायली देते पल्स. तर आता अश्विन चेक करतो तिचे पल्स. अश्विन असं म्हणतो अर्जुन. काय होतं हिला, थांब असं म्हणतो आता अश्विन. वहिनी तू मला म्हणालीस की तुला अशक्तपणा जाणवतोय, कधीपासून होतंय असं म्हणतो तो. 2-4 दिवस झाले असं म्हणते आता सायली. बरं असं म्हणतो अश्विन. गरगरल्यासारखं सुद्धा होतंय का असं म्हणतो तो. मला सांग तुला उलट्या झाला आणि तू मला सांगितलं नाही असं काय का असं म्हणतो तो. नाही उलट्या नाही झाल्या असं म्हणते आता सायली. पण उलटी होईल असं वाटतंय का असं म्हणतो अश्विन.
हो असं म्हणते सायली. तर आता सगळ्यांना आनंद होतो. वहिनी असं म्हणतो आता इथे अश्विन. हे बघ, जे काय स्पष्ट आणि खरं आहे ना ते सांग असं म्हणतो अश्विन. हे बघ, ह्या क्षणाला मी तुझा धीर आहे हे विसरून जा असं म्हणतो अश्विन. एक डॉक्टर म्हणून मी माझ्या पेशंटला जे प्रश्न विचारतो तेच मी तुला विचारतो असं म्हणतो आता अश्विन. ओके, मला सांग तुझे लास्ट पिरियड्स कधी आले होते असं म्हणतो अश्विन. तर सायली काय उत्तरच देत नाही आणि बाकी सगळे खूप आनंदात असतात. अगं सायली, अश्विन डॉक्टर आहे, तो काय विचारतोय त्याला उत्तर तर दे असं म्हणते आता कल्पना. 2 महिन्यापूर्वी असं म्हणते सायली. तर आता सगळ्यांना आनंद झालेला असतो. ठीक आहे असं म्हणतो अश्विन. दादा, आपल्याला वहिनींच्या काही टेस्ट करावे लागतील असं म्हणतो तो. हो लगेच करू आपण असं म्हणतो अर्जुन. त्याची गरज नाही आहे भाऊची असं म्हणते आता सायली. गरज आहे वहिनी असं म्हणतो आता इथे अश्विन. हे बघ, टेस्टसाठी काय बाहेर जायची गरज नाही, घरीच करता येईल असं म्हणतो तो. मला माहिती आहे असं म्हणते सायली. मी ती चाचणी केली आहे आधीच असं म्हणते सायली. तर आता सगळ्यांना अजून जास्त आनंद होतो. तर आता अश्विन म्हणतो काय? हो असं म्हणते सायली. वहिनी, मग तुला आता स्वतःची खूप काळजी घ्यावी लागणार आहे असं म्हणतो अश्विन. आणि आम्हा सगळ्यांना सुद्धा तुझ्याकडे नीट डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे असं म्हणतो आता इथे अश्विन. म्हणजे असं म्हणतो अर्जुन. काय झालं हिला एक्झॅक्टली असं म्हणतो अर्जुन. सायली वहिनीला कोड्या उलट्या होत आहेत, मळमळत आहे आणि आज चक्कर सुद्धा आली असं म्हणतो अश्विन. आणि विशेष म्हणजे तिला 2 महिन्यांपासून तिचे पिरियड सुद्धा मिस झाले असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे खूप भीती वाटते अर्जुनला. हे सगळे एकाच गोष्टीची लक्षणं असू शकतात असं म्हणतो आता अश्विन. अश्विन असं म्हणते अस्मिता. तू खरंच सांगतोयस ना असं म्हणते अस्मिता. हो असं म्हणतो आता इथे अश्विन. सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. तर कल्पनाला पण खूप जास्त आनंद झालेला असतो. अर्जुन म्हणतो तू हसतेस काय? अगंची तब्येत बरी नाही, हिला चक्कर येत आहेत, उलटीसारखं वाटतं हिला आणि तू हसतेस असं म्हणतो अर्जुन. अश्विन तू लवकर सांग काय झालं हिला, लवकर बरी झाली पाहिजे ती असं म्हणतो आता इथे अश्विन. ला अर्जुन. अर्जुन असं म्हणते कल्पना. सायलीला इतक्यात बरं वाटणार नाही असं म्हणते कल्पना. काय असं म्हणतो आता अर्जुन. त्याकरता 8-9 महिने तर नक्कीच जातील असं म्हणते आता इथे कल्पना. एवढा वेळ का असं म्हणतो आता अर्जुन. अच्छा असं म्हणतो प्रताप. आता माझ्या थोडं थोडं लक्षात यायला लागलंय असं म्हणतो प्रताप. अर्जुन, तुला कोणी वकील केलं रे असं म्हणते अस्मिता. तुला कायदा कळतो का? पण खऱ्या आयुष्यात अशा साध्या साध्या गोष्टी तुला नाही कळत का असं म्हणते अस्मिता. काय झालंय मला कोणी सांगेल का असं म्हणतो आता अर्जुन. अस्मिता असं म्हणतो प्रताप. अगं आता कळत नसेल त्याला, पण एकदा हा बाप झाला की त्याला सगळं पटापट लक्षात येईल असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन खूप टेन्शनमध्ये असलेलं दाखवलंय. म्हणजे अजून फक्त आणखीन 8 महिने थांबावे लागतील आपल्याला असं म्हणते आता अस्मिता. तर आता अर्जुनला खूप धक्का बसलेला दाखवलाय. तर आता सगळ्यांकडे बघत असतो अर्जुन. तर आता अर्जुन उभारतो. तर म्हणजे सायली तू म्हणजे टेस्ट केलेस, ती प्रेग्नन्सी टेस्ट होती असं म्हणतात इथे अर्जुन आणि ती पॉझिटिव्ह आली असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते हो. तर सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. अर्जुनचा मात्र चेहरा पडलेला असतो. तर आता इथे सायली बघत असते तिच्याकडे आणि बाकी सगळे सुद्धा. अर्जुनला मात्र आनंद झालेला नसतो. तर आता कल्पना पापी देते सायलीला आणि म्हणते अर्जुन सायली कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही दोघं आई बाबा होणार आहात असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे सगळ्यांना खूप आनंद झालेला दाखवलाय. सायली असं म्हणून मिठी मारते कल्पना. अर्जुन सायली कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आता सगळे टाळ्या वाजवत असतात. सायली अभिनंदन आणि आमचंही अभिनंदन असं म्हणतो प्रताप, कारण आम्ही दोघं परत एकदा आजी आजोबा होणार आहोत असं म्हणतो प्रताप. कॉंग्रॅच्युलेशन्स अर्जुन असं म्हणते आता इथे अस्मिता. आता आपली बाळं एकमेकांबरोबर खेळत वाढणार असं म्हणते अस्मिताने खूप हसते ती. अर्जुन दादा, सायली ताई, तुमचं अभिनंदन असं म्हणते विमल. हार्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स दादा असं म्हणतो आता अश्विन. खूप छान बातमी आहे ही. अशा वेळेला होणाऱ्या बापाला किती आनंद होऊ शकतो हे मी इमॅजिन करू शकतो असं म्हणतात इथे अश्विन. अर्जुनला मात्र काय कळतच नसतं काय बोलावं म्हणून. विमल आज काहीतरी गोड्याचं कर असं म्हणते आता कल्पना. आज मी मंदिरात पण जाऊन येते असं म्हणते कल्पना. तर आता सायली बघतच असते अर्जुनकडे. कल्पना देवासमोर आधी साखर तरी ठेव असं म्हणतो प्रताप. हो हो ठेवते असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे सायलीने अर्जुनला तेवढा काय आनंद झालेला नसतो. अर्जुन तर खूपच शॉकमध्ये असतो. सगळ्यांना ही बातमी कळल्यानंतर मला हलकं वाटतंय, पण यांच्या मनात काय आहे हे अजूनही मला कळत नाही असं म्हणते आता सायली. कारण आता अर्जुनच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन नसतात. मी आलोच असं म्हणतो आता अश्विन. आणि आता अश्विन पण भावूक झालेला असतो आणि तो निघून जातो. कारण आता तोही बाप होणार म्हणून त्याला आजच कळलं असतं ना. अर्जुन असं म्हणतो चैतन्याचा पुतळा का झाला असं म्हणतो तो. बाळ काय पुतळ्याच्या अंगावर खेळणार आहे का असं म्हणतो तो. तर आता हसतो प्रताप. सायली असं म्हणते कल्पना. मी या क्षणाची केव्हापासून वाट बघत होते असं म्हणते कल्पना. हे बघ, आता स्वतःची काळजी घ्यायची, दगदग अजिबात करायची नाही असं म्हणते कल्पना. हो असं म्हणते आता सायली. ह्या घरात अशा आनंदाची तर खूप गरज होती असं म्हणते आता अस्मिता. मी आत्या होणार ना म्हणून खूप खुश आहे असं म्हणते अस्मिता. कल्पनाची आता पदर खोचून तयार राहा असं म्हणतो प्रताप. घरात एक बाळ आहेच, आता आणखीन एक बाळ येणार आहे आणि आजी काय म्हणजे खूपच बिझी असं म्हणतो प्रताप. वहिनी असं म्हणते विमल, मी आहे तुमच्या मदतीला. दोन्ही बाळांना काही कमी पडू देणार नाही असं म्हणते विमल. सायली मात्र अर्जुनकडेच बघत असते. काय झालं अर्जुन, काहीच का बोलत नाही असं म्हणतो चैतन्य. अर्जुन असं म्हणते अस्मिता. अरे असं का गप्प उभा आहेस तू? मला तर वाटलं की तू बाप होणार आहेस म्हणून कळल्यावर तू आनंदाने नाचशील असं म्हणते अस्मिता.
अस्मिता असं म्हणतो प्रताप. मला वाटतं तो आपल्या समोर मुद्दाम गप्प गप्प आहे. अर्जुन आणि सायलीने एकदा त्यांच्या खोलीत जाऊ द्या, मग तो त्याचा आनंद व्यक्त करेल असं म्हणतो प्रताप. तर आता सगळे हसत असतात, तर चैतन्य पण हसतो. अर्जुन मात्र काही रिॲक्टच होत नसतो. अर्जुन तू सायलीला घेऊन वर खोलीत जा असं म्हणते कल्पना. तर आता सायली पण खूप भावुक असते. हा तुमचा दोघांचा खूप खास क्षण आहे असं म्हणते आता कल्पना. आता तुम्ही दोघांनी एकत्र साजरं करावं असं म्हणते ती. जा असं म्हणते ती. तर सायली म्हणते अहो हा असं म्हणतो अर्जुन. बरं येत ना असं म्हणते ती. हो असं म्हणतो आता अर्जुन. सांभाळून जा ग आणि पायऱ्या हळू जपून चाल असं म्हणते ती. तर आता तो सायलीला वर घेऊन जातो अर्जुन. तर आता सगळे खूप आनंदात असतात खाली. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन असं म्हणतो चैतन्य. पण सगळ्यात आधी माझं खूप जास्त अभिनंदन, कारण माझं झालंय डबल प्रमोशन असं म्हणतो चैतन्य. मी आता अस्मिताच्या बाळाचा मामा तर आहेच, पण आता काका पण होणार आहे असं म्हणतात इथे चैतन्य. अरे असं म्हणते अस्मिता, तू माझ्या बाळाचा मामाच आहेस ना, मग सायलीच्या बाळाचा पण तू मामाच होणार आहेस असं म्हणते अस्मिता. हे अस्मिता असं काय करतेस असं म्हणतो प्रताप. अर्जुनच्या बाळाचा तो काका नाही आहे का असं म्हणतो तो. एक मिनिट खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होत आहे. आपण असं करूया, दोन्ही बाळांचा चांगला मित्र होईल असं म्हणतो तो. नॉट काका नॉट मामा, चांगला मित्र असं म्हणतो चैतन्य. ओके वा. विमल अगं उभीच आहेस तू, जा पटकन शिरा घे बनवायला, निवेद दाखवायचं असं म्हणते ती. मी पण देवा समोर साखर ठेवून येते असं म्हणते कल्पना. तर आता ती जाते आणि हे बघ गुलाबजाम करायला घ्या असं म्हणतो प्रताप. डॅड आता तुमचा पूर्ण आजीच्या वडताड होतंय हा असं म्हणते ती. एक छान निमित्त का मिळालं, तुम्हाला गुलाबजाम हवा, शिरा हवा, मग रसगुल्ला नको का असं म्हणते अस्मिता. चालेल ना असं म्हणतो प्रताप. अगदीच चालेल, बातमी एवढी गोड आहे ना, काही चालेल असं म्हणतो तो. होऊन जाऊ देत असं म्हणतो तो आणि खूप खुश असतो आता इथे प्रताप. तर सगळेच असतात. तर आता दुपार झालेलीच दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता दुपाराची वेळ असते. तर आता अर्जुनला दाखवलंय, तर अर्जुन आणि सायली आपल्या खोलीत असतात आणि ते विचार करत बसलेले असतात. तर आता अर्जुन तर शॉकमध्येच असतो. तर सायली तिच्याकडे बघत असते. तर सायली म्हणते एवढी मोठी गोष्ट घरात सगळ्यांना कळल्या आधी तुम्हाला कळायला हवी होती असं म्हणते सायली. ती तुम्हाला सगळ्यांच्या आधी कळली नाही म्हणून चिडलात का तुम्ही असं म्हणते सायली. पण मी खरं सांगते, मी तुम्हाला हे सांगण्याचा खूप प्रयत्न करत होते. पूर्ण आजीने मला खाली झोपण्यासाठी बोलवलं होतं ना, त्याआधी मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत होते असं म्हणते सायली. पण नाही सांगू शकले असं म्हणते सायली. तर शॉकमध्येच असतो अर्जुन. आहो असं म्हणते सायली. तुमच्या मनात नक्की काय आहे मला कळत नाही असं म्हणते ती. तुम्हाला आनंद तर होतो ना की आपण आई बाबा होणार ते, की अजूनही ती जबाबदारी नकोशी वाटते असं म्हणते सायली. तुम्हाला ताण आलाय का, भीती वाटते का असं म्हणते सायली. अहो बोला ना, तुम्ही खाली पण काय बोलला नाही तसं म्हणते सायली. आता पण काय बोलत नाही आहात, तुमच्या मनात नक्की काय आहे बोला ना प्लीज, मला खूप टेन्शन येते बोला ना असं म्हणते सायली. आई बाबा असं म्हणतो तो. आपण आई बाबा होणार आहात असं म्हणतो आता अर्जुन. तुम्हाला आनंद तर झालाय ना असं म्हणते सायली. तर अर्जुन म्हणतो आनंद, एक्साइटमेंट, टेन्शन, हे सगळे इमोशन्स एकदम मिक्स झालेत असं म्हणतो तो. मी खाली काय बोललो नाही कारण मला कळतच नव्हतं की मी कसं रिॲक्ट हो असं म्हणतो अर्जुन. म्हणजे मी बाबा होणार आहे असं म्हणतो तो. मला मान्य आहे की खूप मोठी जबाबदारी आहे असं म्हणते आता सायली. पण तुम्ही याचा ताण घेऊ नका हा असं म्हणते ती. पण असा स्ट्रेस होतो बायको असं म्हणतो अर्जुन. खाली जेव्हा डॅड म्हणाले ना की बाप झाल्यावर तुला सगळं कळेल, तू शिकशील सगळं, तेव्हा मला वाटलं की नाही हे खरं आहे. बाप झाल्यावर त्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी मी हँडल करेन असं म्हणतो तो. आणि तो आहेस ना माझ्यासोबत असं म्हणतो अर्जुन. तर सायली बघतच असते तिच्याकडे. बाप असं म्हणतो तो. म्हणजे आपल्या बाळाचं तुम्ही स्वागतच करताय ना असं म्हणते सायली. स्वागत असं म्हणतो अर्जुन. मी सगळ्यांना जोर जोरात सांगणार की मी आता बाप होणार आहे म्हणून असं म्हणून नाचायला लागतो आता अर्जुन. तर आता तो बेडवर थांबून नाचत असतो. आहो आहो असं म्हणत असते सायली. मी अख्ख्या पनवेलमध्ये पेढे वाटणार. पनवेल काय मुंबई आणि पुणे सुद्धा पेढे वाटणार आहे असं म्हणतो अर्जुन. सगळ्यांनी तोंड गोड करावं, मी बाप होणार आहे, मी बाप होणार आहे असं म्हणून नाचायला लागतो तो. बायको असं म्हणतो तो. बायको बायको असं करून तो नाचायला लागतो. थँक्यू सो मच असं म्हणतोय तो. थँक्यू सो मच बायको असं म्हणतो तो. थांबा थांबा असं म्हणते सायली. हे आता असं उचलून वगैरे नाही घ्यायचं असं म्हणते सायली. नाही असं म्हणतो अर्जुन. आपल्याला सांभाळायला हवा असं म्हणते ती. राईट असं म्हणतो अर्जुन. मला कळतच नाही काय करू ते असं म्हणतो तो. म्हणजे अस्मिताच्या बाळाला कसं हँडल करायचं मला हे कळत नाही, मला तेही येत नाही असं म्हणतो अर्जुन. पण मी शिकणार असं म्हणतो तो. मी सगळं शिकणार, तू शिकव मला असं म्हणतो तो. हे बघ बाळाला सांभाळण्याचे सगळे निकष तू मला सांग, मी लिहून घेतो असं म्हणतो तो. एक मिनिट असं म्हणतो तो. तर आता इथे घ्यायला जातो तो आपली डायरी. तर आता तो डायरी घेऊन येतो आणि तो बसतो आता लिहिण्यासाठी. तर आता तो लिहून घेत असतो. तर सायली म्हणते अहो बाळाला सांभाळण्याचे असे काही नियम नसतात असं म्हणते ती. जसं प्रत्येक बाळ वेगळं असतं ना, तसंच त्याला सांभाळण्याच्या प्रत्येक आईबाबांच्या पद्धती पण वेगळ्या असतात असं म्हणते सायली. आणि त्यांना बाळाला सांभाळायला येतच. बाळावर त्यांचं प्रेम असतं ना, ते प्रेमच त्यांना सगळं काही शिकवतं असं म्हणते सायली. तर आता अर्जुन पण विचार करत असतो. बायको मी चांगला बाप होईल ना असं म्हणतो तो. तर सायली म्हणते चांगला, अहो उत्तम बाबा होणार तुम्ही आणि तुम्हाला सगळं काही करायला व्यवस्थित जमेल असं म्हणते ती. तुम्ही जितके चांगले नवरा आहात ना त्याहीपेक्षा चांगला बाबा होणार आहात असं म्हणते सायली. तर अर्जुनला खूप छान वाटतंय ऐकून. तर सायली म्हणते तुम्हाला एक सांगू मी,
तुम्ही सतत म्हणत होता ना की तुम्हाला ही जबाबदारी लवकर घ्यायची नाहीये म्हणून. आता ही बातमी खरंच आल्यावर मला असं वाटलं की तुम्हाला आता पण तसंच वाटलं तर, असं म्हणते सायली. तर आता अर्जुन हसतो. खाली जेव्हा मला सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेट केलं तेव्हाच माझी सगळी जुनी मतं पुरून गेली. आता मला आपलं बाळ हवंय असं म्हणतो तो. परत म्हणा असं म्हणते सायली. मला आता आपलं बाळ हवंय असं म्हणतो तो. तर आता इथे सायली खूप आनंदात असते. तर अगदी मनापासून असं म्हणतो तो. तर आता सायली येऊन त्याला मिठी मारते. तर आता त्यांच्या गोड क्षण दाखवलाय बघा प्रेक्षकांनो. तर आता इथे दोघे एकमेकांना मिठी मारलेले असतात. तर आता खूप आनंदात असतात दोघेही, सायली आणि अर्जुन. तर अर्जुन पण हसत असतो आणि सायली सुद्धा हसत असते. तर आता परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर कल्पना म्हणत असते विमलला, बघ विमल, उद्यापासून दूधवाल्याला दुधाचा माप वाढवायला सांगा आता, असं म्हणते ती. बरं असं म्हणते विमल. आणि साजूक तूप आहे का? नाही, घरच्या कामाच्या यादीमध्ये ना तूप कडवायचं हे लिहून ठेव असं म्हणते आता कल्पना. हो हो आहे, तूप आहे असं म्हणते विमल. आणि चोरोटीची तयारी करायला घ्यायला हवी असं म्हणते कल्पना. इतक्यात कुठे वेडी असं म्हणते विमल. चोरोटी तर 3 महिन्याने भरतात ना असं म्हणते ती. हो अगं, पण बघता बघता सायलीला 3रा महिना लागेल असं म्हणते आता कल्पना. आणि मला ना त्या वेळेला कुठली घाई नको असं म्हणते कल्पना. आणि एकदा का चोरोटी झाली की मग आपल्याला डोहाळे जेवणाची तयारी करायची असं म्हणते ती. कल्पना, अगं आजच कळलंय सायली प्रेग्नंट आहे म्हणून असं म्हणतो प्रताप. ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप महिने आहेत अजून असं म्हणतो प्रताप. अहो हसू नका, आपल्याला वाटतं की खूप वेळ आहे, मग वेळच पुरत नाही असं म्हणते कल्पना. आता बघा ना, अस्मिताच्या वेळेला मी स्वेटर विणायला घेतला. मला वाटलं की स्वेटर 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल, पण त्याला 4 महिने लागले असं म्हणते कल्पना. आणि ह्या वेळेला मला असं काही होऊ द्यायचं नाही असं म्हणते कल्पना. म्हणून आतापासून डोहाळे जेवणाचं प्लॅनिंग करणार आहेस का असं म्हणतो प्रताप. काका असं म्हणतो होता चैतन्य. मला वाटलं मावशीने तर त्याच्या लग्नाचंही प्लॅनिंग केलंय. मावशी, हॉल कुठला घेऊया का असं म्हणतो तो. हॉल बुक केल्यानंतर त्या केटररला काय सांगूया असं म्हणतो होता चैतन्य. बुफे सिस्टम नको, आम्हाला ना पंगतच वाढतेच बरं आहे असं म्हणतो चैतन्य. माझी मस्करी करू नको हा, तर असं म्हणते कल्पना. एकीकडे मला अस्मिताच्या बाळाला बघायचंय, दुसरीकडे मला सायलीकडे लक्ष द्यायचं आहे. माझी किती पळापळ होणार आहे असं म्हणते कल्पना. बरं, ह्या सगळ्यामध्ये अस्मिताच्या बाळाचा बारसाच राहून गेलाय, ते कधी करायचंय असं म्हणते कल्पना. हो हो असं म्हणतो प्रताप. सगळं करूया आपण. तो तू एक दीर्घ श्वास घे बघू असं म्हणतो तो. तू मावशी काही टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित हँडल करतो असं म्हणतो चैतन्य. तर आता ना अर्जुनचे टँट्रम झेलून झेलून मी थकलोय आता असं म्हणतो तो. मला ना आता अर्जुनकडे बघायचं सुद्धा नाही असं म्हणतो तो. कोण अर्जुन? मी ओळखतच नाही अर्जुनला. छे असं म्हणतो चैतन्य. आता मी फक्त बाळाकडे लक्ष देणार आहे असं म्हणतो चैतन्य. फक्त बाळ आणि बाळाचे लाड, आणि इतके लाड करणार आहे, इतके लाड करणार की बाळ वायाच गेलं पाहिजे असं म्हणतो चैतन्य. आणि हसतो तो. तर सगळेच हसतात. अहो असं म्हणतो कल्पना. अर्जुन लहान असताना किती खोड्या करायचं ना असं म्हणते कल्पना. आणि मला माहिती आहे अर्जुनचं बाळ नक्की त्याच्यासारखंच होणार असं म्हणते कल्पना. अरे बाप रे असं म्हणतो चैतन्य. ही बातमी खरं तर सगळ्यात आधी पूर्णाईला कळायला हवी होती असं म्हणतो होता प्रताप. तिला हे सगळं कसं सांगायचं मला खरंच कळत नाही असं म्हणतो होता इथे प्रताप. हो असं म्हणते कल्पना. माझ्या मनात सुद्धा हाच विचार आहे. आता पूर्णाईला सायली गरोदर आहे हे कळून चालणार नाही असं म्हणते कल्पना. आणि तन्वी गरोदर असेल असं वाटलं त्यांना तर खूपच घोळ होईल असं म्हणते आता इथे कल्पना. मला वाटतं आपण पूर्णाजीच्या सायकॅट्रिस्टशी बोलूया का असं म्हणतो चैतन्य. त्यात सांगू शकतील की पूर्णाजीला ही बातमी कशी कळली पाहिजे तसं म्हणतो तो. चालेल असं म्हणते कल्पना. बरं, मी तुम्हाला तिघांनाही सांगून ठेवते की आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या सुनेला माहेर नाही. म्हणजे मधुभाऊ जर का बरे असते ना तर त्यांनी सायलीला माहेरपणाला नक्कीच नेलं असतं असं म्हणते कल्पना. पण आता आपण आपल्या सायलीचे इतके गोड कौतुक करायचं ना की तिला माहेरपणाची आठवणच नाही येणार असं म्हणते कल्पना. तर आता इथे प्रताप आणि चैतन्य उभारतात. जशी तुमची आज्ञा बालिके असं म्हणतात सगळेजण. तर आता सगळे हसायला लागतात, खूप जोरजोरात हसतात. जसं बसतात प्रताप आणि चैतन्य. बरं वहिनी, मी अस्मिता ताईंना बाहेर घेऊन येऊ का? म्हणजे मगाशी अश्विन भाऊजी त्यांच्या खोलीत गेले, ते पण बाहेर आलेले नाही असं म्हणते ती. त्या दोघांनी पण ह्या आनंदात सामील व्हायला हवं ना असं म्हणते विमल. नाही नको असं म्हणतो प्रताप. त्यांना असं ओढून ताणून आनंदात सामील होण्यासाठी आणणं ठीक नाही. दोघेही खूप दुखावले आहेत. मला वाटतं त्या दोघांनी स्वतःहूनच ह्यातून बाहेर यावं, याची आपण वाट बघूया असं म्हणतो प्रताप. तर हो असं म्हणते विमल. अस्मिताही सगळ्यांच्या आनंदात सहभागी होईलच. अश्विनला कसं जमणार आहे ते असं म्हणतो इथे चैतन्य. तो स्वतःही बाप होणार आहे. कसा राहणार आहे नीट काय माहित अश्विन असं म्हणतो तो. तर आता परत अर्जुन सायलीला दाखवलंय. तुम्हाला माहित नाही माझ्या मनावरचं किती मोठं वजन हलकं केलंय तुम्ही असं म्हणते सायली. तर अर्जुन म्हणतो मला प्रेशर तर आलाय, पण इट्स पॉझिटिव्ह प्रेशर असं म्हणतो तो. म्हणजे असं म्हणते सायली. हे बघ, बाळाला सांभाळण्याचा कुठलाही रूल नसेल तरीही तिची काळजी करावी लागणारच आहे असं म्हणतो तो. आता बघ ना, तू अस्मिताच्या बाळाला किती मस्त हँडल करतेस एकदम परफेक्टली, पण मला ते जमत नाही असं म्हणतो अर्जुन. म्हणजे या सगळ्यामध्ये तू टॉप आहेस आणि मी बॅक बेंचर असं म्हणतो तो. तर आता सायली जोरात हसते. तू मला जे सांगशील ते मी फॉलो करेन असं म्हणतो तो. काही हरकत नाही असं म्हणते सायली. मी तुम्हाला जे सांगेन ते आणि तेवढंच तुम्ही करा असं म्हणते सायली. म्हणजे कसं आहे, बाळाला ना की आपोआप तुम्हाला सगळे जमेल. आय होप सो असं म्हणतो अर्जुन. बरं त्याआधी
तुझी काळजी घ्यावी लागणार आहे. तुला काही खावंसं वाटतंय का आता असं म्हणतो अर्जुन. म्हणजे नाही, तुला कधीही काहीही खावंसं वाटलं की मला सांग असं म्हणतो तो. तर सायली हसते. ते 9 महिने जर मी तुझी एकदम परफेक्टली काळजी घेतली ना तर बाळ येईपर्यंत मी प्रो मॅक्स बाप होईल असं म्हणतो तो. आता मला काही खास का वाटलं तर मी तुम्हाला सांगतेच असं म्हणते सायली आणि त्याआधी त्याला कळलेलंच असेल असं म्हणते ती. राईट असं म्हणतात अर्जुन. मग हा हा मग एक काम कर, तुला जेव्हा केव्हा काय खायचं असेल तर हाक मार. तर खालूनच हाक मार म्हणजे मी खाली येतो आणि तुझा हात धरून तुला जिन्यावरून वर घेऊन येतो. आणि ही जी काय खुर्ची आहे ना ही खुर्ची आपण इथे ठेवूया म्हणजे तू जशी आलीस. तर आता इथे सायली बघून सगळं हसत असते अर्जुनचं. ही खुर्ची नको, आपण मोठी खुर्ची घेऊया असं म्हणतो तो. आणि काम करतो, आपला बेड आहे ना आपला बेड पण ना इथे ठेवूया असं म्हणतो तो. म्हणजे असं म्हणते तो. तर आता सायली म्हणते इथे 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 बघू तुम्ही इथे बसा असं म्हणते सायली. तर आता अर्जुन बसतो तिथे येऊन. अहो ऐका हो असं म्हणते सायली, बसा इथे. तर म्हणते ती, हे बघा अशा वेळेला कुठल्याही होणाऱ्या आईबाबांच्या मनात अशीच भीती असते, आनंद असतो, धाकधूक असते, पण हा प्रवास आपण दोघं एकत्र करणार आहोत आणि तो छानच पार पडेल असं म्हणते सायली. बायको बायको असं म्हणतो अर्जुन. मी चांगला बाप होईल असं वाटतंय का तुला बायको असं म्हणतो तो. तर प्रश्नच नाही असं म्हणते सायली. पण गेले 2 दिवस ही गोष्ट मनात लपवताना मला खूप त्रास झाला असं म्हणते सायली. 2 दिवस असं म्हणतो अर्जुन. हो ना असं म्हणते सायली, कारण मला तुम्हाला सांगण्याआधी घरात कोणालाही सांगायचं नव्हतं असं म्हणते सायली. पण तुमच्या त्या भीतीचीच भीती वाटत होती त्यामुळे मी सांगू नाही शकले असं म्हणते ती. तर आता अर्जुन म्हणतो हातीचा हातात घेतो. किती घाबरत होतो ना मी. बाबा होण्याचा फिलिंग जगात सगळ्यात ग्रेट फिलिंग आहे असं म्हणतो अर्जुन. आणि मी त्यालाच घाबरत होतो असं म्हणतो अर्जुन. पण थँक्यू सो मच, तू हा आनंद मला दिलास असं म्हणतो अर्जुन. थँक्यू 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 सो मच बायको असं म्हणतो अर्जुन. तर आता तो मिठी मारतो सायलीला. एरवी आपल्या दोघांमध्ये कोणी तिसरा आला ना तर मला अजिबात आवडलं नसतं, पण हे जे तिसरं येतंय ना ते हवंय मला असं म्हणतो अर्जुन आणि हसतो. तर सायली पण हसते. तर आता इथे कोणीतरी दरवाजा पडतं त्यांचा. या असं म्हणतो अर्जुन. तर आता चेतन आलेला असतो. तर आता उभारतात सायली आणि अर्जुन. तर आता चेतन म्हणतो सॉरी मी तुम्हाला असं डिस्टर्ब नको करायला होतं, पण खूपच महत्वाचं अपडेट द्यायचं आहे असं म्हणतो चैतन्य. तर काय असं म्हणतो अर्जुन. अस्मिताईच्या डिवोर्सच्या नोटीसची हिअरिंगची डेट आली आहे असं म्हणतो तो. उद्या पहिलं हिअरिंग आहे असं म्हणतो चैतन्य. असं म्हणतो अर्जुन. थोडा आनंद आला होता घरात, आता परत सगळ्यांना हे केसचं टेन्शन येणार असं म्हणते आता सायली. असं म्हणतो चैतन्य. अहो मी काय म्हणते आपण सगळ्यांशी शांतपणे बोलूया ना असं म्हणते सायली. तू इथेच थांब असं म्हणतो अर्जुन. मी जरा जाऊन येतो, तू परत परत खाली येऊ नकोस, तुला आरामाची गरज आहे असं म्हणतो अर्जुन. अहो पण मी असं म्हणते सायली, प्लीज ऐक माझं असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी बोलतो अस्मिताईशी असं म्हणतो तो. हा तू आराम कर असं म्हणतो अर्जुन. चल असं म्हणतो अर्जुन, आपण पॉइंट्स डिस्कस करू आणि मग त्यांच्याशी बोलू असं म्हणतो तो. ओके असं म्हणतो आता चैतन्य आणि दोघेही चालतात बाहेर. तर आता मग इथे समजून बघूया तर त्यामध्ये काय ते स्वतःला हुशार वकील समजतोस ना, आता बघूया कसे पुरा गोळा करतोयस. तर आता तो पेन घेऊन आलेला असतो. तर आता इथे नाटक करत असतो आणि सगळं रेकॉर्डिंग करत असतो सचिन. तर आता सचिन म्हणतो मी कधीच डिवोर्स मागितला नव्हता, पण तुम्ही सगळ्यांनी अस्मिताचे कान भरले, कोणीही माझे कान भरलेले नाहीत, कारण मला तुझ्यासारख्या माणसाबरोबर राहायचंच नाही असं म्हणते अस्मिता. कारण तुला आता दुसऱ्याच माणसाबरोबर आयुष्य काढायचं असं म्हणतो तो. तर आता इथे सायलीला आठवायला लागतं परत तन्वीचं. थांब थांब असं म्हणत असते सायली. तर आता ती ओपन करून बघते सगळे फोटोज. हीच मुलगी मला सतत दिसत असते असं म्हणते सायली, कारण आता ती तन्वीचे फोटोज बघितलेले असते. हिच्याशी माझा काय संबंध आहे असं म्हणते सायली. तर प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे समजतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.